महामानव तथागत भगवान गौतम बुद्धाचा आज लोकजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संयोजक विजय कुमारजी सितळे संस्थापक अध्यक्ष आहेत। स्वागत अध्यक्ष सोनू शंकपाळ या ठिकाणावर होता। आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुभाषदादा काटकांबळे, डीपी गायकवाड साहेब जमदारे टेलर, युवा नेते राहुल चिखलीकर, शंभरगावकर, सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शांताई दुथडे ज्यांचं आंबेडकरी चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान राहिलेलं आहे, सुजाता महिला मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांनाही धम्मसारथी पुरस्कार देऊन सन्मानित केलं। पद्माकरजी सोनकांबळे आहेत, त्यांचंही आंबेडकरी चळवळींना महत्त्वाचं योगदान आहे। लोकांच्या सुखादुःखामध्ये धावून जाणारा एक समाजसेवक म्हणून पद्माकरजी सोनकांबळे यांच्याकडे बघितल्या जाते। अशी बरीचशी मान्यवर आहेत की ज्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलेले, पत्रकार खाडे जे असतील, पत्रकार हौजेकर असतील, अशी बऱ्याचशा मान्यवरांना आंबेडकरी चळवळीत योगदान देणाऱ्या, समाज उपयोगी काम करणाऱ्या लोकांना धम्मसारथी पुरस्कार देऊन जनजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विजय कुमारजी सितळे यांच्याकडून सन्मानित करण्यात आलं, त्यांच्या टीमकडून सन्मानित करण्यात आलं। सोनू शंकपाळ यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। मागील 6 वर्षापासून लोकजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने वधूवर परिचय पालक मेळाव्याचं आयोजन केले जाते। आतापर्यंत 150 विवाह या संस्थेच्या माध्यमातून संपन्न झालेले आहेत। चांगले त्यांना वधूवर एकमेकांना मिळालेले आहेत आणि सुखाचा ते संसार करत आहेत। विजय कुमारजी सितळे आणि त्यांची जी टीम आहे हे एक भावाची भूमिका, एका मुलाची भूमिका बजावत आहेत। अनेक आई वडिलांना म्हणजे सुखी करत आहेत, कारण या काळामध्ये मनासारखा मुलगा मिळणं, मनासारखी मुलगी मिळणं हे दुरापास्त झालेलं आहे। कारण सर्वजण क्वालिटी पाहत आहे, डॉक्टर पाहत आहे, इंजिनियर पाहत आहे, प्राध्यापिका पाहत आहे। तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातला दुरावा कमी व्हावा, लवकरात लवकर त्यांना म्हणजे वधूवर मिळावेत आणि मायबापांचं ओझं हलकं व्हावं, हे अतिशय चांगला उपक्रम विजय कुमारजी सितळे हे त्यांची संपूर्ण टीम राबवत आहे। त्यामुळे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणावर आपल्या सर्वांच्या प्रति मंगल भावना व्यक्त करतो। इथे थांबतो। सर्वांचं मंगल हो। आज या ठिकाणी जनजागृती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विजय सितळे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। वधूवर परिचय मेळावा आणि वधूवर पालक परिचय मेळावा, अर्थात वधूवर आणि पालक हे दोन्ही अतिशय महत्त्वाचे घटक आहेत कुटुंब संस्थेमधले, आणि म्हणून त्या दृष्टीने त्यांनी अतिशय विचारपूर्वक हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या मेळाव्याला चांगला उत्तम प्रतिसाद पण मिळालेला आहे। मागच्या 5-6 वर्षापासून मला वाटतं ते मेळावा आयोजित करतात आणि जवळपास त्यांच्या माध्यमातून 200च्या वर विवाह आजपर्यंत यशस्वीरित्या त्यांनी जुळवलेले आहेत। आणि आजच्या या कार्यक्रमाला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे वधूवरांचा आणि आई वडिलांचा पण। तर मी या माध्यमातून एवढंच या नवीन पिढीला सांगू इच्छिते की आज आपल्याकडे सगळं आहे, एज्युकेशन आहे, पैसा आहे, वैभव आहे, ऐश्वर्य आहे, पण वेळ कमी आहे। प्रत्येक घरामध्ये सगळे जॉबला आहेत, वेळेची तडजोड करावी लागते आणि स्थळ आपल्या मनासारखं शोधणं ही गोष्ट सोपी नाहीच आहे, ही गोष्ट खूप अवघड आहे। एका आईला जावई आणणं, जावई शोधणं, एका आईला सून आणणं, सून शोधणं खूप अवघड गोष्ट आहे, तितकी संवेदनशील गोष्ट आहे। आणि म्हणून ह्या संवेदनशील गोष्टी असतात त्या खूप अतिशय संवेदनेने आणि जाणीवपूर्वक जपून कराव्या लागतात आणि तिथे तडजोडी पण कराव्या लागतात। तर मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण काही गोष्टींची तडजोड करावी। एका गोष्टीवर हट्ट करून बसू नये की मला अमुकच पाहिजे तमुकच पाहिजे, कारण तडजोडी केल्याशिवाय आयुष्य पुढे सरकत नाही, समस्या संपत नाही आणि जीवन आपलं सहज सुलभ होत नाही, सुकर होत नाही। आणि म्हणून कुठेतरी आपली महत्वाकांक्षा असते की आपल्याला सगळं छान मिळावं, स्वप्नातल्यासारखं मिळावं, पण कुठेतरी तडजोड ही करावी लागते। समजा एखादी गुणी देखणी मुलगी असेल, संस्कारी सोजवळ मुलगी असेल आणि गरीब घरातली असेल तर करायला हरकत नाही। मुलगा प्रायव्हेट जॉब करतो, पगार चांगला आहे, निर्व्यसनी आहे, दिसायला चांगला आहे,
तर आपल्याला त्याला स्वीकारायला हरकत नाही. ते सरकारी नोकरीच म्हणून आपण आईवडिलांनी पण अडून बसू नये. अशा सगळ्या गोष्टी ह्या तडजोडीने आपण जर समजा एका विचाराने करत आलो तर निश्चितपणानं आपला काळ संसाराचा सुखी जाईल. आपल्या वेळ वाचेल, आपला आर्थिक दृष्टिकोनातून पण खूप फायदा होईल. आणि अशा पद्धतीनं या मेळाव्याचे आपण लाभ घ्यावेत अशी समाजातल्या युवक युवतींना आणि आई वडिलांना या माध्यमातून मी विनंती करते, अपील करते. आणि संजय भाऊ शितळे आणि त्यांच्या टीमचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी समाजासाठी हा मंच उभा केला. अशी मंच उभा करणं पण खूप समाजाची गरज आहे, आजच्या काळाची गरज आहे. हे काम खूप अवघड आहे, पण समाजाच्या सपोर्ट शिवाय हे शक्य होणार नाही. समाज सपोर्ट करतो आणि निश्चितपणाने विजय भैया चितळे सारखे युवक, आपल्या सर्वांसारखे युवक असे टीम घेऊन पुढे येतात आणि समाजाचा मार्ग सुकर करतात. धन्यवाद. मी डॉक्टर करुणा जमदाडे, माजी नगरसेवक, साहित्यिका या ठिकाणी